नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत घटक 6 भूमिती उपघटक 27 समांतर रेषा व लंब रेषा स्वाध्याय। प्रश्न नंबर 1, पुढीलपैकी कोणत्या आकृतीतील रेषा लंब रेषा आहेत? पर्याय क्रमांक 1, 2, 3 आणि 4 मध्ये कोणत्या आकृतीमध्ये लंब रेषा दिलेली आहे? मित्रांनो, लंब रेषेची व्याख्या आहे जेव्हा एकमेकांना छेदणाऱ्या दोन रेषा परस्परांशी काटकोन करतात तेव्हा त्या रेषा परस्परांना लंब आहेत असे म्हणतात। ही आहे लंब रेषेची व्याख्या। म्हणजे काय? दोन रेषांनी एकमेकींना छेदल्यानंतर तिथे काटकोन तयार होतो, त्याला आपण लंब रेषा म्हणतो। मग आता या ठिकाणी आपण जर बघितलं तर काटकोन कुठे तयार झालेला आहे? तर मित्रांनो, या ठिकाणी आपण बघू शकतो पर्याय क्रमांक 2 मध्ये इथे काटकोन आहे आणि या ठिकाणी सुद्धा काटकोन तयार झालेला आहे। म्हणजे या आहेत लंब रेषा। म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। प्रश्न नंबर 2, पुढीलपैकी कोणत्या अक्षरामध्ये आपल्याला लंब रेषा आढळतील? पर्याय क्रमांक 1, 2, 3 आणि 4। 1 मध्ये आहे ए, पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे टी, पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे डब्ल्यू आणि पर्याय क्रमांक 4 मध्ये आहे व्ही। मित्रांनो, लंब रेषा कुठे आढळतात? तर आपण पर्याय क्रमांक 2 मध्ये बघू शकतो टी आहे। दोन रेषांनी एकमेकींना छेदलेलं आहे आणि या ठिकाणी काटकोन म्हणजे 90 अंश मापाचा कोन तयार झालेला आहे, त्याला आपण लंब रेषा म्हणतो। म्हणजे जेव्हा दोन रेषा एकमेकींना छेदतात, छेदल्यानंतर काटकोन तयार होतो, तेव्हा त्या दोन रेषा परस्परांशी लंब आहेत असं आपण म्हणतो, त्या लंब रेषा असतात। दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। मित्रांनो, टी या अक्षरामध्ये लंब रेषा आपल्याला आढळतात। प्रश्न नंबर 3, दोन परस्परांना लंब असणाऱ्या रेषा कोणत्या प्रकारचा कोन करतात? मित्रांनो, दोन परस्परांना लंब असणाऱ्या रेषा 90 अंश मापाचा म्हणजे काटकोन करतात। म्हणजे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। मित्रांनो, दोन रेषांनी जर एकमेकींना छेदलं आणि तिथे 90 अंश मापाचा कोन तयार झाला म्हणजे तो काटकोन असतो, त्या रेषा लंब रेषा असतात। त्या दोन रेषा परस्परांना लंब रेषा असतात। म्हणजे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। प्रश्न नंबर 4, पुढीलपैकी कोणत्या पर्यायात समांतर रेषा आढळतील? मित्रांनो, समांतर रेषा कोणत्या पर्यायामध्ये आहे ते आपल्याला ओळखायचं आहे। पर्याय क्रमांक 1 आहे मैदानावर आखलेले वर्तुळ। आता मित्रांनो, हे मैदानावर अशा प्रकारचं आपण वर्तुळ आखलं, आता हे समांतर रेषेचं उदाहरण होईल का? तर नाही। समांतर रेषा म्हटलं की मित्रांनो या पद्धतीने ह्या समांतर रेषा असायला पाहिजे। मग आता पर्याय क्रमांक 2 आहे एकाच पंख्याची पाती। आता पंख्याला 3 पाते असतात मित्रांनो, ते सुद्धा समांतर रेषेचं उदाहरण नाही। पर्याय क्रमांक 3 आहे खोडाच्या एकाच बेचक्यातून फुटलेल्या 2 फांद्या। मित्रांनो, खोडाच्या बेचक्यातून फुटलेल्या 2 फांद्या हे समांतर रेषेचं उदाहरण म्हणता येणार नाही। पर्याय क्रमांक 4 आहे टेबलाच्या समोरासमोरील कडा। मित्रांनो, टेबलाच्या समोरासमोरच्या कडा हे कशाचं उदाहरण आहे? तर समांतर रेषेचं उदाहरण आहे। म्हणजे बघा, टेबलाच्या समोरासमोरच्या कडा काय असतात? एकमेकींना या ठिकाणी समान असतात, समान लांबीच्या असतात। म्हणजे चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। किंवा मित्रांनो, हा तुम्हाला फळा दिसतोय, या फळ्याच्या किंवा या व्हाईट बोर्डच्या वरची बाजू आणि खालची बाजू काय आहे? हे समांतर रेषेचं उदाहरण आहे। किंवा उजवी बाजू असेल किंवा डावी बाजू असेल, या ठिकाणी या दोन कडा सुद्धा काय आहे? समांतर रेषेचं उदाहरण आहे। म्हणजे चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। प्रश्न नंबर 5, पुढीलपैकी कोणते लंब रेषांचे उदाहरण नाही? मित्रांनो, लंब रेषांचं उदाहरण नाही असा पर्याय आपल्याला ओळखायचा आहे। पर्याय क्रमांक 1 आहे रेल्वेचे रूळ। मित्रांनो, रेल्वेचे रूळ जर म्हटलं तर रेल्वेचे रूळ कसे असतात? बघा, रेल्वेचे रूळ हे समान असतात, समांतर असतात। म्हणजे हे समांतर रेषेचं उदाहरण आहे। मित्रांनो, रेल्वेचे रूळ हे समांतर रेषेचं उदाहरण आहे, म्हणजे लंब रेषेचं उदाहरण नाहीये। म्हणजे 5व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। मित्रांनो, रेल्वेचे रूळ हे लंब रेषेचे उदाहरण नाही। म्हणजे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। प्रश्न नंबर 6, पुढीलपैकी कोणत्या भौमितिक आकारात समांतर रेषा व लंब रेषा या दोन्ही प्रकारच्या रेघा आढळतील? मित्रांनो, समांतर रेषा आणि लंब रेषा आहेत अशी कोणती आकृती आपल्याला या ठिकाणी दिसते? म्हणजे कोणत्या पर्यायामध्ये आपल्याला समांतर रेषा सुद्धा दिसतात आणि लंब रेषा सुद्धा दिसतात? आता समांतर रेषा म्हटलं की आता या फळ्याच्या समोरासमोरच्या बाजू काय आहेत? समांतर रेषेचं उदाहरण आहे। किंवा रेल्वेचे रूळ हे समांतर रेषेचं उदाहरण आहे। लंब रेषा म्हटलं
की दोन रेषा ज्या वेळेला एकमेकांना छेदतात आणि छेदल्यानंतर काटकोन तयार होतो त्याला आपण लंबरेषा असं म्हणतो. तर मित्रांनो पर्याय क्रमांक 2 बघा, या ठिकाणी आयताची आकृती आहे. आयताच्या समोरासमोरच्या बाजू काय आहेत, हे समांतर रेषेचं उदाहरण आहे. आणि या दोन रेषा बघा, कोणत्याही दोन रेषांनी या ठिकाणी शेजारच्या दोन रेषांनी एकमेकींना छेदल्यानंतर त्या ठिकाणी काय होतो मित्रांनो, या ठिकाणी काटकोन तयार झालेला आहे. या ठिकाणी सुद्धा काटकोन, या ठिकाणी सुद्धा काटकोन तयार झालेला आहे. म्हणजे दोन रेषांनी एकमेकींना छेदल्यानंतर काटकोन तयार होतो. अशी आकृती आहे आयत, आणि हे समांतर रेषेचं सुद्धा उदाहरण आहे. म्हणजे 6व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. मित्रांनो, वर्तुळामध्ये समांतर रेषा आणि लंबरेषा आढळत नाही. त्रिकोणामध्ये सुद्धा समांतर रेषा आणि लंबरेषा नाहीत, किंवा शंकूच्या आकारामध्ये सुद्धा आपल्याला समांतर रेषा आणि लंबरेषा आढळत नाही. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आयत. प्रश्न नंबर 7. रेषा AB व रेषा PQ परस्परांशी 90 अंश मापाचा कोन करतात. हे विधान चिन्हाचा वापर करून कशा प्रकारे लिहिता येईल. मित्रांनो, रेषा AB आणि रेषा PQ परस्परांशी 90 अंश मापाचा कोन करतात. म्हणजे या दोन रेषा परस्परांना काय आहेत, लंबरेषा आहेत. मग आता लंबरेषा म्हटलं की 90 अंश मापाचा कोन तयार होतो. हे आपल्याला चिन्हाचा वापर करून कशा प्रकारे लिहिता येईल. तर मित्रांनो, रेषा AB बघा कसं लिहिता येईल, तर रेषा AB लंब रेषा PQ अशा प्रकारे लिहिता येईल. तर हे कुठे आहे, पर्याय क्रमांक 4 मध्ये आहे. रेषा AB लंब रेषेचं मित्रांनो हे चिन्ह, हे सिम्बॉल आहे लंब रेषा PQ. म्हणजे 7व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न नंबर 8. दोन समांतर रेषा परस्परांना, बघा दोन समांतर रेषा परस्परांना, या दोन समांतर रेषा आहेत आणि पर्यायामध्ये म्हटलंय छेदतात. मित्रांनो, या दोन समांतर रेषा जर असतील तर या परस्परांना छेदतील का, तर नाही. बघा बघा आपण वहीमध्ये एक लाईन, दोन लाईन, त्या ज्या रेषा असतात वहीमध्ये, आपल्या वहीमध्ये असणाऱ्या रेषा परस्परांना छेदतात का, नाही. तर त्या समान अंतराच्या असतात, त्या समान लांबीच्या असतात, त्या परस्परांना छेदत नाही. वाढल्यानंतर छेदतात का, तर नाही. आता या रेषा कितीही आपण वाढवल्या, डावीकडे वाढवा किंवा उजवीकडे वाढवा, तर परस्परांना छेदतील का, नाही, कधीही छेदत नाही. मित्रांनो, 8व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. दोन समांतर रेषा परस्परांना कधीही छेदत नाही. या ठिकाणी समांतर रेषा व लंब रेषा या उपघटकावरील स्वाध्याय या ठिकाणी संपलेला आहे. मित्रांनो, यानंतर पुढचा स्वाध्याय पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत. चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.